अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मधील एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर हे एक वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या तोंडात ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती इन्क्रीज होईल। समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल। तुमच्या आयुष्यातून दूर गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल। न बोलणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे मागे करेल। लोक बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील। तुमच्यापासून दूर गेलेली, लांब गेलेली जी लोक आहेत ती तुमच्या मागे मागे करायला लागतील। अत्यंत प्रभावी उपाय आहे जो आपल्याला अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आणि समोरील व्यक्तीवरती आपल्या बोलण्याची छाप पाडण्यासाठी तुम्हाला करायचं आहे। बऱ्याच वेळा असं होतं की कामाच्या किंवा ऑफिसच्या ठिकाणी आपला बॉस आपल्याला खूप त्रास देतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करत असतो तर तिथे बाकीच्या व्यावसायिकांचा आपल्याला त्रास होतो। खूप वेळा गिराईक कमी लागतं, बऱ्याच वेळा व्यवसायाला नजर लागते। ही नजर संपवण्यासाठी किंवा आपलं जे तुटलेलं गिराईक आहे ते पुन्हा परत आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला काही त्रास असेल, म्हणजे सासू तुमचा छळ करत असेल, सासू नीट वागत नसेल, तर सासूवरती इम्प्रेशन पाडण्यासाठी, तिला आपल्याकडे मोहित करण्यासाठी, आपल्या सासू सासऱ्यांना आपल्याकडे वश करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। या उपायाने नक्कीच तुमची बिघडलेली जी नाती आहे ती चांगली आणि पूर्वरत होतील। तुमच्या आयुष्यातून गेलेला किंवा लांब गेलेला जो काही व्यक्ती असेल तो नक्कीच तुमच्याकडे परत येईल। तसंच ज्या पती पत्नीचं पटत नसेल की माझी पत्नी माझ्याशी 2 वर्ष झाली बोलत नाही, सतत वादविवाद होत असतात, आमच्यात काहीच नीट नाही। बऱ्याच वेळा माझ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की माझे पती माझ्याशी नीट वागत नाहीत, माझ्याशी प्रेमाने राहत नाहीत, किंवा सतत अपमान केला जातो, सतत मला बोलणे ऐकावी लागतात। तर ह्या सगळ्या समस्यातून मुक्तता करण्यासाठी किंवा सगळ्या समस्यातून मोकळीकता मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली आणि तोंडात ठेवून जर पुढची क्रिया तुम्ही केली तर नक्कीच तुमच्याकडे एक मोहिनीची जी क्षमता आहे ती निर्माण होईल आणि समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे मोहित होत जाईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा हा जो उपाय आहे तो आठवड्यातील कुठलाही एक वार ठरवा। स्पेसिफिक हाच वार तोच वार असं काहीच नाही। आठवड्यातील कुठलाही एक वार घ्या आणि त्या आठवड्यातील एक वारी म्हणजे जो वार तुम्ही फिक्स केलेला आहे तर त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी हा उपाय करा। संध्याकाळी 6च्या पुढे 12च्या तुम्ही कधीही करू शकता। यासाठी सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे अद्रक, ज्याला आपण म्हणतो आलं। काय आलं म्हणजे आपण जे चहामध्ये वगैरे घालतो, कोणी अद्रक म्हणतं, कोणी आलं म्हणतात, आमच्याकडे आम्ही त्याला आलंच म्हणतो, ठीक आहे। तर हा अद्रकाचा किंवा आल्याचा एक छोटा तुकडा, खूप मोठा नको, खूप छोटा नको, मध्यम इतक्या आकाराचा एक तुकडा तुम्हाला आल्याचा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी मध घ्यायची आहे। एक वाटी किंवा प्लेट घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचाभर मध घाला। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचे, देवघराच्या समोर तुम्हाला बसायचे। या उपायासाठी देवघराच्या समोर बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला ही मध आणि त्यासोबत घेतलेलं आलं हे दोन्ही वेगवेगळ्या प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवायचे। त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। सगळ्यात पहिले हा आल्याचा तुकडा उजव्या हातामध्ये घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची। त्यानंतर तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायच्या। आता पतीसाठी हा उपाय करताय तर तुम्हाला म्हणायचं आहे, माझे पती माझ्याशी खूप चांगले वागत आहे आणि आमचं सगळं चांगलं चालू आहे। माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करत आहेत आणि मी जे सांगेल ते सगळं काही ऐकत आहेत। तुम्ही हा उपाय सासूसाठी करताय तर तुम्हाला म्हणायचं आहे, माझी सासू माझ्याशी खूप चांगली वागत आहे, मला सन्मान देत आहे, माझा मान ठेवत आहे, सगळं काही माझ्या मनासारखं करत आहे। आता माझी सासू माझ्याशी खूप चांगली वागत आहे। तुम्ही हा उपाय बॉससाठी करताय तर म्हणायचे, माझा बॉस
जो आहे तो माझ्याशी आता चांगलं वागत आहे, मला कामाच्या ठिकाणी किंमत देत आहे, माझं सगळं आता व्यवस्थित सुरू आहे आणि माझा जो त्रास आहे तो आता कमी झालेला आहे. म्हणजे जे काही तुमच्या मनात असेल ते पूर्ण पॉझिटिव्हिटीने त्या आल्यामध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, ती जी मध आहे, आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेली ती जी मध आहे ती आपल्या जिभेला लावायची. अगदी किंचित मध जिभेला लावायची आणि त्याच्यावरती हा जो आळ्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचा थोडासा भाग कट करायचा. तुम्ही सुरीने कट करा किंवा कशानेही कट करा चालेल. त्याचा थोडासा भाग कट करायचा आणि तो आपल्या जिभेवरती ठेवायचा. जिभेवरती तो ठेवायचा, तो चावू नका, काहीही करू नका, फक्त तो जिभेवरती ठेवून द्यायचा. एक 5 मिनटं जिभेवरती ठेवून पुन्हा एकदा तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहेत, सगळं पॉझिटिव्ह. त्यानंतर हा आल्याचा तुकडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे, बाहेर फेकून द्यायचा आहे. पण ती जी लाल असेल ती तुम्हाला गिळायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करायचं आहे. समजा आता तुम्ही रात्री हा आल्याचा तुकडा ग्रहण केला, मध वगैरे ग्रहण केली, त्यानंतर तुमचा पती तुमच्या समोर आहे तर तुम्ही त्याच्याशी बोला. तुमची सासू आहे तर तुम्ही तिच्याशी बोला. या क्रियेने लगेच झटपट तुम्हाला रिझल्ट मिळेल. या क्रियेने तुमची सासू तुमच्याकडे आकर्षित होईल. कारण अद्रक आणि मध जेव्हा या 2 गोष्टींचा संयोग होतो ना, तेव्हा अट्रॅक्शन लेवल ही इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. अद्रकमध्ये काही गुण आहेत तर मधेमध्ये काही देवी शक्तीचे गुण आहेत आणि जेव्हा या दोनही गुणांची सांगड एकत्र होते तेव्हा आपल्याकडे वश करण्याची क्षमता जी आहे ती वाढत जाते. आता समजा दुसऱ्या दिवशी हे ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी संध्याकाळी झालं, एक कापड घ्या, त्यात आल्याचा तुकडा घाला, तो तुमच्या फ्रीजमध्ये वगैरे ठेवा. मध जी आहे तीही तुम्ही वाटीत घेतलेली मधही फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी समजा संध्याकाळी ऑफिसला जाणार आहात, दुपारी ऑफिसला जाणार आहात, तर सकाळीच उठल्याबरोबर ही क्रिया करायची. जिभेला थोडीशी मध लावायची, आल्याचा थोडासा तुकडा कट करायचा, तो जिभेवरती ठेवायचा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचा, तो आळ्याचा तुकडा जो आहे तो बाजूला टाकायचा आणि त्यानंतर दिवसभरात कधीही त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करायचं. दिवसभरात कधी, सकाळी उपाय केला तुम्ही, दुपारी, रात्री 12च्या कधीही त्या व्यक्तीशी तुम्ही बोला. तो व्यक्ती तुमच्याकडे इम्प्रेस झाल्याशिवाय राहणार नाही, तो व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. ही क्रिया किंवा हा जो उपाय आहे तो संपूर्ण आल्याचा तुकडा संपेपर्यंत तुम्हाला करायचा आहे. आता फ्रीजमध्ये जर तुम्ही ते आलं ठेवलं एका कापडामध्ये बांधून तर ते व्यवस्थित राहील. पण लक्षात ठेवा, हे अद्रक फक्त तुम्हालाच ग्रहण करायचं आहे, नाही तर तुम्ही त्यातलं अर्ध घ्याल, चहात टाकाल, घरातल्या कोणाला तरी पाहिजे तर तो घेऊन जाईल. नाही, तुम्ही सांगा माझं कामाचं अद्रक आहे आणि ते फक्त मलाच हवं आहे, किंवा फ्रीजमध्ये गुपचूप लपून ठेवा एखाद्या ठिकाणी, जेणेकरून फक्त ते तुम्हालाच सापडेल. ठीक आहे, कारण हा उपाय जो आहे तो उपाय फक्त तुम्हालाच रिझल्ट देईल. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे, मात्र अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी हा खास उपाय आहे. प्रत्येकाने ज्याला आयुष्यामध्ये गरज आहे अशा गोष्टींची तर त्या प्रत्येकाने नक्कीच करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा.